विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली मोठी बातमी आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भातील। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं सरसकट कर्ज माफ झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमुक्ती योजनेतील नियम अटी रद्द केल्याची घोषणा केली आणि त्यामुळे आता 2019च्या लाभार्थ्यांना सुद्धा 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मोशी दुर्घटनेसंदर्भातील। मोशी दुर्घटनेला 3 दिवस उलटून गेलेले आहेत। चौथ्या दिवशी सुद्धा इथलं बचाव कार्य सुरू आहे। काँक्रीटचा भाग फोडण्यासाठी आता जॉ कटर मशीनचा वापर केला जातोय। तसंच या दुर्घटनेसंदर्भातल्या धक्कादायक माहिती सुद्धा आता समोर येते। या संदर्भातली माहिती सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे वारी संदर्भातील। भक्तिमय वातावरणामध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणेकरांचा निरोप घेत आहेत। दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहेत। या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। 2 लाखांपर्यंतचं सरसकट कर्ज माफ केलेलं आहे या संदर्भातली घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर मोशीमधली जी दुर्घटना आहे त्याचं बचाव कार्य अद्यापही सुरू आहे। त्यामुळे काय सध्या तिथे वातावरण आहे, कशा पद्धतीने हे बचाव कार्य राबवलं जातंय त्यातली माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आज दोन्ही पालख्यांसंदर्भातले अपडेट सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।